रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये आंदोलन। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 2 अपत्यांच्या मर्यादा कायद्यावरती सुप्रीम कोर्टाचं प्रश्नचिन्ह। घटत्या प्रजनन दराचा दाखला देत व्यावहारिकतेवरती उपस्थित केले गंभीर सवाल। भविष्यामध्ये हे धोरण कायम ठेवणं पूर्णपणे असंविधानिक ठरू शकतं, कोर्टाचं प्राथमिक निरीक्षण। मुंबई पालिकेत अधिनियमांची प्रत इंग्रजीत काढल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। मुंबई पालिकेच्या कायद्याचं पुस्तक केवळ इंग्रजीमध्ये काढलं। मुंबई पालिकेच्या कायद्याचं पुस्तक मराठीत नसल्यानं वाद निर्माण। इंग्रजी पुस्तक छापलं, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। मुंबई पालिकेच्या महापौरांविरोधात विरोधी पक्षातील नगरसेवक आक्रमक। महापौरांच्या कार्यालयाबाहेर पेडणेकरांसह विरोधकांची घोषणाबाजी। चेंबूर दुर्घटनेचा मुद्दा सभेत चर्चेसाठी न घेतल्यानं घोषणाबाजी। राज्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसानंतरही पाणी संकट कायम। 2655 गाव पाड्यांना अजूनही 790 टँकरनं पाणी पुरवठा। पाऊस लांबल्यास राज्यात पाणी संकट आणखी भीषण होण्याची शक्यता। मालाड मालवणीमध्ये जगन्नाथ रथयात्रा रोखल्यानं वाद। मालवणी रोडवरून निघालेली जगन्नाथ यात्रा पोलिसांनी आणि प्रशासनानं अडवली। रथयात्रा अडवल्यानं व्हीएचपी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोखला। मालवणी रोडवर मोठी वाहतूक कोंडी, अनेक वाहनं तासभर जागेवरच थांबून। नागरिकांच्या जीविताचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एसओपी तयार करणार। रात्र असो की दिवस न्यायालयाचे दरवाजे उघडे राहणार। नागरिकांचं जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित अत्यंत तातडीच्या प्रकरणावरती 24 तास सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची तयारी। मतदार यादीतून नाव वगळलं तरी रेशन आणि नागरिकत्वाचे हक्क कायम राहणार। सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण। पश्चिम बंगालमधील मुहिमुल्ला मोंडल यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयात जाण्याचे स्वातंत्र्य। पुण्यामध्ये गुलटेकडीमधील खलील शेख नावाच्या बिल्डरनं जीवन संपवलं। जीवन संपवण्याआधी बनवलेला व्हिडिओ पोलिसांच्या हाती। प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावं असल्याची माहिती। सुसाईड नोटमध्ये उल्लेख असणाऱ्यांची पुणे पोलीस चौकशी करणार।